हाय, हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी बॅग पॅक करायला घेतलेली आहे. सो एकीकडे कपडे सिलेक्शन असतं आपल्याला कुठेही जायचं असतं तर म्हटलं तुम्हाला सुद्धा कलेक्शन दाखवूया. कारण मला 1-2 कमेंट्स आल्या होत्या की ताई तुझं कुर्ती कलेक्शन, तुझं वेस्टर्न ड्रेसचं कलेक्शन आम्हाला दाखव. सो अनयसा मी सुद्धा बॅग पॅक करतेच आहे आणि मला सुद्धा कपडे सिलेक्ट करायचे आहेत. तर म्हटलं क्विक तुम्हाला सुद्धा दाखवूया. तर आज या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत माझं बॅग पॅकिंग आणि कुर्ती कलेक्शन, त्याचबरोबर वेस्टर्न ड्रेसचं कलेक्शन. सो सुरुवात करूया आपण वेस्टर्न वेअरपासून. तर वेस्टर्न वेअरमध्ये आपल्याकडे बरेचसे प्रकार असतात. शॉर्ट वन पीस म्हणा, लॉंग फ्रॉक्स असतात, त्याच्यानंतर जीन्सचे टॉप्स असतात. सो सगळ्यात पहिले सुरुवात करूया माझ्या वन पीसपासून. तर हा माझा पहिला वन पीस आहे. छान, मला एक तर पिंक कलर खूप आवडतो आणि हा मी लोकल मार्केटमधनंच घेतला आहे. नेक्स्ट आहे हा मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केला होता. मला त्याच्यावरची जी प्रिंट आहे ती फार आवडली होती. सो हा एक आहे. हा पर्पल कलरचा तिसरा वन पीस आहे. ह्याचं मी अजून ओपनिंग सुद्धा केलेलं नाहीये. सो हा मी गोव्याला घेऊन जाणार आहे आणि हा मी मॅक्समधनं घेतलाय. हा चौथा आहे. हा आम्ही झुडिओमधनं घेतला होता. कलर कॉम्बिनेशन अगेन मला फार आवडलं होतं. सो हा एक आहे. थोडे डार्क कलर सुद्धा मला आवडतात. सो हा एक सुद्धा वन पीस आहे माझ्याकडे. डार्क ब्राऊन कलर आहे आणि हा मी मॅक्समधनं घेतलाय. हा अजून एक झुडिओमधनं घेतला होता. ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन आहे. सो हा सुद्धा एक आहे. हा सुद्धा वन पीस आहे. माझ्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. पण मी याच्या खाली कधीतरी लेगिन्स सुद्धा वेअर करते आणि हा सुद्धा मी झुडिओमधनं घेतलाय. हा जेव्हा आम्ही मागच्या वेळेला गोव्याला गेलो होतो तेव्हा हा वन पीस घेतला होता. कफ्तान टाईप जो असतो तो. सो हा एक आहे माझ्याकडे. हा माझा सगळ्यात फेवरेट आहे. प्लेन ब्लॅक कलर, पार्टी वेअरला वगैरे खूप छान दिसतो. H&M मधनं मी हा घेतला होता. हा सुद्धा मी गोव्याला घेऊन जाणार आहे. आणि हा प्लेन व्हाईट, त्याच्यावरती थोडंसं गोल्डन कलरचे असे बुट्टे आहेत. हा सुद्धा मी गोव्याला घेतला होता लास्ट टाइम जेव्हा आम्ही गेलो होतो. सो हा सुद्धा एक आहे. तर असे हे सगळे माझ्याकडे जे शॉर्ट वन पीस आपण म्हणतो, नी लेंथ और त्याच्यापेक्षा जरा थोडेसे जास्त. सो हे सगळे असे माझे शॉर्ट वन पीस आहेत. आता नेक्स्ट आपण बघूया वेस्टर्न वेअरवरती जे टॉप्स असतात, म्हणजे जीन्सवरती म्हणा किंवा अँकल पॅन्ट्सवरती आपण हल्ली घालतो. सो ते बघूया. तर त्यात पहिला माझा तुम्ही कालच्याच ब्लॉगमध्ये बघितला असेल. हा सुद्धा आम्ही झुडिओमधनं घेतला होता. क्रॉप टॉप आहे, छान आहे कलर. त्याच्यानंतर हा एक स्वेटशर्ट आहे माझ्याकडे. हा सुद्धा तुम्ही बघितलेला आहे आणि हा मी घेतला होता Myntraवरनं. सो हा सुद्धा आहे आणि हे गोव्याला घेऊन जाणार आहे मी. हा एक जरा युनिक पॅटर्न आहे माझ्याकडे टॉपचा. हा मी ॲझॉर्टेमधनं घेतला होता. सो हा सुद्धा गोव्याला घेऊन जाणार आहे. हा थोडासा शर्ट प्रकार आपण म्हणतो जो जीन्सवर घालतो, दॅट टाईप आहे. फुल स्लीव्ज आहेत त्याचे. ब्लू जीन्सवर म्हणा वगैरे आपण घालू शकतो. हा मी मॅक्समधनं घेतला होता. आणि हा माझा टी शर्ट तुम्ही बघितलाच असेल. हा मी मॅक्समधनं घेतला होता. नेक्स्ट आहे हा सुद्धा जरा युनिक पॅटर्न आहे. ॲझॉर्टेमधनं घेतला होता. ग्रेइश अशी शेड आहे आणि वेअर केल्यावरती खूप छान दिसतो. सो हा सुद्धा मी गोव्याला घेऊन जाणार आहे. त्यानंतर प्रॉपर टी शर्ट जे आपण वेअर करतो त्यातला हा व्हाईट कलर. हा सुद्धा मी ॲझॉर्टेमधनं घेतला होता. आणि कसे डेली रुटीनला जीन्स वगैरे आपण वेअर करतो, त्याच्यामुळे मी हा नॉर्मल यूजसाठी घेतला होता. हा रेड तर तुम्ही माझा बघितलाच असेल. हा सुद्धा मी ॲझॉर्टेमधनं घेतलाय. मगाशी जो मी ग्रीन क्रॉप टॉप दाखवला त्याच्याबरोबर हा सुद्धा एक कलर घेतला होता. झुडिओमधनं घेतलाय. त्यानंतर हा एक स्वेटशर्ट आहे माझ्याकडे. हा आम्ही H&M मधनं घेतला होता. जो ब्लॅक वन पीस दाखवला मी त्याच्याबरोबर हा सुद्धा घेतला होता. अगेन मगाशी जो ग्रीन कलरचा फुल स्लीव्हचा तुम्हाला शर्ट टाईप दाखवला, त्यात हा एक येलो कलर सुद्धा आहे माझ्याकडे आणि छान दिसतो कधीतरी घालायला. सो हा एक प्रकार आहे.
आणि हा एक पॅटर्न आहे माझ्याकडे. हा मी Amazonवरनं घेतला होता. जयपूर कॉटन आपण जो प्रकार म्हणतो. सो हा सुद्धा जीन्सवर म्हणा किंवा अँकल पॅन्टवरती घालू शकतो. सो हा एक आहे. त्यानंतर वेस्टर्न वेअरमध्ये जे फ्रॉक प्रकार किंवा लाँग वन पीस आपण ज्याला म्हणतो, ते सुद्धा आहेत माझ्याकडे. आणि हे सगळे जे प्रकार आहेत ना, हे मी डेली रुटीनमध्ये किंवा असं कॅज्युअल इथल्या इथे घालायला जे आहेत ते सगळे तुम्हाला दाखवते. बाकी जे नॉर्मल अगदी फंक्शनल वेअर वगैरे असतील ते मी प्रॉपर वेगळे ठेवलेले आहेत. सो त्यातलाच हा एक प्रकार आहे. तुम्ही माझ्या अनेक व्लॉगमध्ये हे बघितलं असेल. हा सुद्धा मी मॅक्समधनं घेतला आहे. हा मला ॲक्च्युली आईने दिलेला आहे. हा घेतलाय तिने वेस्ट साईडमधनं आणि वेअर केल्यावरती खूप सुंदर दिसतो. सो हा एक आहे. हा सुद्धा तुम्ही बघितला असेल, मी मिंत्रावरनं ऑर्डर केला होता आणि असे लाँग वन पीस ना पटकन वेअर केल्याला खूप इझी असतात. सो हा एक सुद्धा आहे. हा ब्लू कलरचा तुम्ही बघितला असेल, तथास्तूमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मी याचं ओपनिंग केलं होतं. हा मी मॅक्समधनं घेतलाय. हा एक वन पीस आहे माझ्याकडे. ह्याचं ओपनिंग मी अजून नाही केलंय. सो हा मी यावेळेला गोव्याला घेऊन जाणार आहे. हा मी ॲझॉर्टेमधनं घेतलेला. जरा युनिक कलर कॉम्बिनेशन आणि प्रिंट आहे. सो हा एक आहे. त्यानंतर हा सुद्धा एक फ्रॉक प्रकार आहे. हा सुद्धा तुम्ही माझ्या व्लॉग्समध्ये बघितला असेल. सो हा मी मॅक्समधनं घेतलाय. हा एक माझा प्रचंड फेवरेट आहे आणि हा खूप जुना सुद्धा आहे. पण अजूनही तो घातल्यानंतर खूप छान दिसतो. आणि मला वाटतं जेव्हा FBB आपल्याकडे होतं त्यावेळेला मी हा घेतला होता. लाँग आहे, ज्याला आपण अनारकली म्हणतो. सो हा सुद्धा एक प्रकार आहे. आणि हा इंडिगो कलरमध्ये, मला फार आवडतात इंडिगो कलरचे ड्रेसेस. सो हा सुद्धा एक असा फ्रॉक टाईप आहे. तर वेस्टर्न कलेक्शन सगळं बघून झालेलं आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं की हे सगळं माझं डेलीचं किंवा इथल्या इथे कधी आम्ही बाहेर गेलो किंवा असं कुठे फिरायला जायचं असेल, सो ते हे सगळं कलेक्शन आहे. आता सुरुवात करूया कुर्ती कलेक्शन. हा एक आहे माझ्याकडे, स्लीवलेस आहे. हा झुडिओमधनं घेतला होता आणि प्युअर कॉटन आहे. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. आणि हे जे तुम्हाला मी सगळे दाखवते हे तुम्ही माझ्या डेली व्लॉग्समध्ये सुद्धा बघत असाल. सो हे जे डेली मी सगळं वापरते. सो हा एक आहे. हा आम्ही घेतला होता अगेन झुडिओमधनं. थोडंसं झुडिओचं कलेक्शन मला फार आवडतं. प्रिंट प्रकार खूप छान असतात त्याचे. सो म्हणून झुडिओमधनं घेतलाय. हा हा मी घेतलाय मॅक्समधनं आणि हा मला आवडतो म्हणजे याच्या खाली मला सलवार पॅटर्न जो असतो तो घालता येतो आणि थोडासा असा शॉर्ट आहे. त्याच्यामुळे हा एक आहे माझ्याकडे. अगेन हा झुडिओमधनं घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती जी प्रिंट आहे डार्क रेडवरती, सो हा एक मला आवडला होता. हा एक घेतलाय. अगेन हा सुद्धा झुडिओमधला आहे आणि ह्याचं एक जरा थोडंसं विशेष म्हणजे जेव्हा आम्ही दिवाळीमध्ये व्लॉगिंग सुरू केलं होतं तेव्हा दिवाळीमध्ये मी याचं ओपनिंग केलं होतं आणि माझा दिवाळीचा व्लॉग ह्याच्यावरती शूट केला होता. सो हे एक माझ्यासाठी आहे स्पेशल असं. बट हा सुद्धा प्रकार मला फार आवडलेला, झुडिओमधनं घेतलाय. त्यानंतर हा एक फ्लोरोसंट कलरचा कुर्ता आहे माझ्याकडे. हा माझ्या भावाने दिलेला मला रक्षाबंधनला. तसं ओपनिंग फार केलेलं नाही आहे. हार्डली मला वाटतं मी एकदा घातला आहे. सो हा सुद्धा एक आहे. अगेन जसं तुम्हाला सांगितलं की मला सलवार प्रकार जे असतात ते आवडतात. सो त्याच्यावरती मी हा एक घेतला आहे. हा मला वाटतं मी मॅक्समधनं घेतलेला आहे. चॉकलेटीवरती अशी व्हाईट आणि अशी प्रिंट आहे. सो हा एक आहे माझ्याकडे. माझा फेवरेट कलर पिंक आणि पिंकवरती पर्पल आणि व्हाईट कलरची प्रिंट आहे ह्याच्यावर. हा सुद्धा मी झुडिओमधनं घेतलेला आहे. हा माझा तुम्ही व्लॉग्समध्ये बघितला असेल, राऊच्या गॅदरिंगला वगैरे मी हा घातला होता. हा मी घेतलेला आहे इंट्यून्समधनं. एक्सपिरियाला नवीन ओपनिंग झालं होतं त्याचं तेव्हा. सो मस्त पर्पल कलर आहे आणि घातल्यावरती सुद्धा खूप छान दिसतो. आणि टॉप्समध्ये माझ्याकडे व्हरायटी आहेत. अनारकली म्हणा किंवा प्लेन असतात जे ए लाईन म्हणतो तसे, कट असतात, शॉर्ट असतात. सो हा तसा एक अनारकलीमध्ये आहे. हा सुद्धा मी झुडिओमधनं घेतलेला आहे आणि छान लाईट पिंक, डार्क पिंक, थोडंसं रेड कॉम्बिनेशन आहे. सो हा एक आहे.
त्यानंतर हा एक येल्लो कलरमध्ये माझ्याकडे टॉप आहे जो ए लाईन प्रकार म्हणतो. आणि हा मी जसं तुम्हाला सांगितलं जेव्हा FBB आपल्याकडे होतं तेव्हा तिकडनं मी हा घेतला होता आणि अजूनही तो तसाच छान आहे. कॉटन आहे प्युअर. सो हा एक आहे माझ्याकडे. हा एक असा प्लेन पर्पल कलरवरती सिल्वर कलरची प्रिंट आहे आणि हा सुद्धा मी मॅक्समधनं घेतलाय. हा एक माझा अत्यंत आवडता कुर्ता आहे आणि हा आई जेव्हा एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक करत होती तेव्हा कोल्हापूरला त्यांचा दौरा होता. सो तिकडनं आईने मला हा आणलेला आहे खणाचा. सो हा एक आहे. हा तुम्ही बघितलाच असेल रिसेंटली जेव्हा पुष्करच्या बड्डेला आम्ही गेलो होतो मॉलमध्ये आणि जसं तुम्हाला सांगितलं होतं की सेल चालू असतो सगळीकडे. सो हा मी मॅक्समधनं घेतला होता. हा सुद्धा एक आहे झुडिओमधनं घेतलाय हा. हे माझे रिसेंटली आता सगळे ॲड झाले. अगेन पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशन मला फार आवडतं पिंक कॉम्बिनेशन आणि हा मी झुडिओमधनं घेतलाय. हा ब्लू कलरचा कुर्ता आहे माझ्याकडे आणि हा मी व्लॉगमध्ये जेव्हा वेअर केला होता तेव्हा मला खूप जणींनी विचारलं होतं की अंकिता हा कुठून घेतलाय. तर हा मी मॅक्समधनं घेतलाय. छान आहे सिम्पल सोबर डेली वेअरला. सो हा एक आहे. सिम्पल असा कुर्ता आहे डेली वेअरसाठी झुडिओमधनं घेतलाय मी हा. त्यानंतर हा एक कुर्तीचा प्रकार जरा वेगळा आहे माझ्याकडे. राऊच्या थर्ड बड्डेसाठी हा मी घेतला होता. ॲक्च्युली हा कुर्ती म्हणून सुद्धा वेअर करू शकतो किंवा वन पीस म्हणून सुद्धा वेअर करू शकतो. सो हा एक प्रकारे माझ्याकडे मॅक्समधनं घेतला होता मी. हा एक लखनवी पॅटर्न आहे माझ्याकडे. हा सुद्धा मला माझ्या भावाने दिला होता भाऊबीजेला गिफ्ट. सो हा एक प्रकार आहे. आणि अगेन हा मी रिसेंटली झुडिओमधनं घेतलेला आहे जेव्हा आम्ही आत्ता गेलो होतो मॉलमध्ये. सो हा एक आहे. तर असं होतं माझं सगळं कुर्ती कलेक्शन वेस्टर्न वेअर जे आहे त्याचं कलेक्शन. आता मला बॅग पॅक करायची आहे. सो पटापट जरा त्यातले कपडे आधी सिलेक्ट करते आणि मग बॅग पॅक करणार आहे. तर कपड्यांचं सगळं सिलेक्शन झालेलं आहे. आता पटापट पॅकिंग करते. सो सगळ्यात आधी राहू आणि पुष्करची एक बॅग घेणार आहे. सो त्यांची बॅग आधी भरून घेते. तर उद्या सकाळी लवकरात लवकर निघायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण जसं तुम्हाला सांगितलं जवळजवळ 500 ते 600 किलोमीटरचा रन आहे. त्याच्यामुळे ऑलमोस्ट 10 ते 12 तास आम्हाला पोचायला लागणार आहेत. मग ह्या सगळ्या प्रवासात हॉल्ट्स किती घ्यायचे, ब्रेकफास्ट, लंच, डिनर कुठे करायचं ह्याचंसुद्धा प्लॅनिंग आम्ही एकीकडे करतोय. तसंच जसं तुम्हाला सांगितलं की पुष्करची मावस बहीणसुद्धा आमच्याबरोबर आहे. आमच्याच एवढ्या बॅग्स आम्ही पॅक करतोय. त्याचबरोबर तिच्यासुद्धा बॅग्स असणार आहेत. सो गाडीमध्ये सुद्धा हे सगळं कसं मॅनेज करायचं ह्याचं सुद्धा एकीकडे आमचं प्लॅनिंग सुरू आहे. सो राहू आणि पुष्करची बॅग फुल पॅक झालेली आहे. कमीत कमी बॅग्समध्ये आपण जास्तीत जास्त कपडे कसे भरू शकतो ह्याच्यावरती इन डिटेल एक मी व्लॉग ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि तुम्ही खरंच बघू शकता या एवढ्या बॅगेमध्ये राहू आणि पुष्कर दोघांचेही व्यवस्थित कपडे इथे मावलेले आहेत. सो फक्त 2 बॅग आम्ही कॅरी करणार आहोत. एक माझी आणि एक पुष्कर आणि राहूची. या पद्धतीत फक्त एकच करायचं, बॅग उभी करायची आधी आणि ज्या पद्धतीने मी कपडे भरले रोल करून त्या पद्धतीने कपडे भरायचे आणि नंतर तुम्ही बघू शकता अजून एवढी स्पेस मिळते. मग त्यात अजून आपले कपडे राहतात व्यवस्थित. आता माझी बॅग भरायला घेऊया. सो ती पण ह्याच पद्धतीने भरणार आहे मी. या वेळेसचं आमचं वेकेशन तसं बऱ्यापैकी मोठं आहे. पूर्ण आठवडाभर आम्ही एन्जॉय करणार आहोत. त्याच्यामुळे कपडे एकीकडे पॅक करतेच आहे पण त्याच्यानंतर मेडिसिन, कॉस्मॅटिक्स, आमचे एक्स्ट्राचे शूज, खाऊ ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा पॅक करायच्या आहेत. ऑलमोस्ट सगळी बॅग पॅक झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही अजून इथे वरती स्पेस आहे. सो आपण काही पाउचेस प्रकार असतात आपले ब्रश वगैरे सो ते इथे मी सगळं कॅरी करणार आहे. सो अशा प्रकारे अर्ध तर पॅकिंग डन आहे. तर कपड्यांचं सगळं पॅकिंग झालेलं आहे.
हे 2 पाऊच घेतले ज्यात सगळे मेडिसिन्स प्रकार आहेत. ह्यात कानातली, गळ्यातली, कंगवा, यात छोटे-छोटे क्लिप्स, रबर, हा एक परफ्यूम घेतलाय. ही एक बास्केट केली आहे ज्यात सगळं खाण्याचं आहे. ही झाली आहे राऊ पुष्करची बॅग, ही माझी बॅग आणि यात सगळं एक्स्ट्राच राऊचं नेब्युलायझर, आमच्या एक्स्ट्राचे शूज, बाकी काही ज्या गोष्टी आहेत त्या. सो अशी सगळी तयारी झालेली आहे. आता पटकन झोपतो कारण सकाळी आम्हाला लवकर उठायचंय टू स्टार्ट अवर जर्नी. Vlog created by Pushkar Ankita.